गुरुदेव ज्योतिषालय या आपल्या विश्वासू ज्योतिष मार्गदर्शनाच्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य, ग्रहबदल, उपाय आणि आध्यात्मिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. वैदिक ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य कथन करणारे शास्त्र नसून मानव जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे. ऋषीमुनींनी सिद्ध केलेल्या ग्रह, नक्षत्र, राशी, योग आणि दशा यांच्या सूक्ष्म अभ्यासातून जीवनातील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा विचार केला जातो. प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मतिथी, ग्रहस्थिती आणि दशा वेगवेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य सामान्य ग्रहफल समजून ग्रहण करावे. वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार फळांमध्ये काही प्रमाणात भिन्नता संभवते. तर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातील मकर राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य. मकर राशीचा अधिपती ग्रह आहे शनी. हा कर्म, शिस्त, न्याय, परिश्रम, संयम, जबाबदारी आणि दीर्घकालीन यशाचा कारक मानला जातो. या महिन्यातील ग्रहांचे गोचर मकर राशीच्या जातकांसाठी परिश्रमाचे फळ देणारे आणि जीवनात स्थैर्य निर्माण करणारे ठरू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि नवीन संधी प्राप्त होतील. तथापि कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. संयम, नियोजन आणि शिस्त या 3 गोष्टी या महिन्यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. महिन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धापेक्षा अधिक लाभदायक आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या पुरुषांसाठी हा महिना मेहनतीचे फळ आणि प्रतिष्ठा वाढविणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक वृद्धीचे संकेत आहे. उद्योगधंद्यात विस्ताराचे नियोजन यशस्वी होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश निश्चित मिळेल. मकर राशीच्या महिला जातकांसाठी हा महिना कुटुंबातील आनंद, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान वाढवणारा ठरू शकतो. घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी, पदोन्नती किंवा वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक लाभ, नवीन ग्राहक आणि प्रगतीचे योग निर्माण होतील. संततीच्या यशामुळे आनंद मिळेल. देवपूजा, जप आणि दानधर्म यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना परिश्रम आणि सातत्याचे फळ देणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण, लेखाशास्त्र, प्रशासन किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन स्वीकारा. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन ठेवा. दर शनिवारी श्री शनिदेवाचे स्मरण आणि श्री हनुमान चालिसाचे पठण केल्यास मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. तर या महिन्यातील शुभ व अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? तर शुभ तारखा आहेत 2 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 14 ऑगस्ट,
18 ऑगस्ट, 22 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट या दिवशी नवीन कामाची सुरुवात करा. व्यवसाय विस्ताराचा विचार करा. मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घ्या. मुलाखती द्या. धार्मिक कार्य आणि देवदर्शन करा. तर सावध राहाव्यात अशा अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? 4 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार टाळा. वादविवादापासून दूर राहा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. तर मंडळी, या महिन्यात कोणते बरं प्रभावी उपाय करायचे आहेत? तर प्रत्येक शनिवारी श्री शनिदेवाची पूजा करावी. ओम प्राम प्रीम प्रौम सम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे वस्त्र गरजूंना दान करावे. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. श्री हनुमान चालिसाचे नियमित पठण करावे. माता पिता, गुरुजन आणि वयोवृद्धांची सेवा करावी. प्रामाणिकपणा, संयम आणि शिस्त यांचे पालन करावे. जर हे उपाय श्रद्धेने आणि नियमित केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, ज्योतिष हे भविष्य बदलण्याचे साधन नसून योग्य दिशा दाखवणारे दिव्य शास्त्र आहे. ग्रह आपल्या कर्माचे फळ दर्शवितात, परंतु श्रद्धा, सत्कर्म, संयम, अथक परिश्रम यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती आपले जीवन उज्ज्वल बनवू शकते. जर तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक समस्या, संतती, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या माध्यमातून वैयक्तिक जन्मकुंडली विश्लेषण आणि योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन प्राप्त करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी श्री गुरुदेव ज्योतिषालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान श्री शनिदेव, श्री हनुमान आणि सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात आरोग्य, स्थैर्य, समृद्धी, कीर्ती आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.